एका बाजूला विलिनीकरणाचा मुद्दा आणि दुसऱ्या बाजूला मुद्दा उपस्थित झालाय तो अजित पवार यांच्या अपघाती निधनाचा। राज्यसभेमध्ये संजय राऊत यांच्याकडून या निमित्तानं थेट सरकारवर हल्लाबोल करण्यात आला। अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते, त्यामुळे अजित पवार यांचा मृत्यू संशयास्पद आहे इतकं थेट विधान संजय राऊत यांनी राज्यसभेमध्ये बोलताना केलं। इतकंच नाही तर अजित पवार यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करा असंही राऊत म्हणाले आहेत। ऐका। तो सिंचाई घोटाले का पैसा हमने नहीं खाया है। भारतीय जनता पार्टी ने भी इस सिंचाई घोटाले में जमकर पैसा खाया है और भारतीय जनता पार्टी की फाइल मेरे पास है। ये अजित पवार का बयान 15 जनवरी को आया है और उसके बाद 10 दिन बाद अजित पवार की विमान दुर्घटना में मौत होती है। देखिए, मैं आरोप नहीं कर रहा हूं, लेकिन ये मौत रहस्यपूर्ण है। आपके ऊपर आरोप किया, फाइल कहाँ है? मेरी जानकारी है कि अजित पवार वो फाइल हमेशा अपने साथ रखते थे। जब मुंबई से वो निकले बारामती में, तब भी वो फाइल उनके पास थी और आधे घंटे में अजित पवार जी की दर्दनाक मौत हो गई। उसकी जांच होनी चाहिए और ये जांच इस तरह से होनी चाहिए, एक इंडिपेंडेंट जुडिशियल इंक्वायरी होनी चाहिए। दरम्यान केवळ संजय राऊतच ही भूमिका मांडतायत असं नाही, तर एका बाजूला मवियाकडून एकमुखानं हीच मागणी होत असताना दुसऱ्या बाजूला एकेकाळी अजित पवारांकडून फटकारले गेलेले आणि आता सुनेत्रा पवारांच्या छत्रछायेची अपेक्षा बाळगणारे राष्ट्रवादीचे नेते सुद्धा हाच संशय व्यक्त करतायत। ऐका। उनकी मौत जो है वो रहस्य में, कुछ तो हुआ है पर्दे के पीछे। अजित दादा ने ये कहा था कि मैं पुराने घर में जाना चाहता हूं। फिर अजित दादा ने कहा, उसके बाद बीजेपी के लोगों ने अजित दादा को धमकाया कि अभी तक आपकी सिंचन घोटाले की फाइल बंद नहीं हुई है भाई। ये धमकी थी अजित पवार। फिर अजित पवार ने जवाब दिया, मेरी बात छोड़ दीजिए, आपके सिंचन घोटाले की फाइल मेरे पास है। उसके बाद 10 दिन बाद अजित पवार की रहस्यमयरित्या मौत होती है। जेव्हा विमान लँड होणार होतं आणि आकाशामध्ये होतं, तेव्हा क्लिअर कट दुरून व्हिडिओ जे आलेले आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने विमान लँड होताना एकदम टिल्ट होतं, असं जात असताना एकदम टिल्ट होतं आणि कसं कोसळतं आल्यामुळे अनेकांना त्याच्या बाबतीत शंका उपस्थित अनेक मंडळी करतात। पण शेवटी आता ब्लॅक बॉक्स जो राहतो विमानातला तो हाती लागलेला आहे। तज्ज्ञ मंडळी त्या बाबतीत संपूर्ण ब्लॅक बॉक्स मध्ये तपासणी केल्यानंतर काय गोष्टी पुढे येतात हे संपूर्ण माहिती हळूहळू पुढे येईल। हे संपूर्ण 13-20चा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा करता आलं असतं, पण यामध्ये खूप काही सिजत आहे आणि दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा अजितदादांची होती असे त्यांचे शरद पवार साहेबांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे यांनी सांगितलं। त्यांनी तर शपथ पण घेतली अजितदादांची की अशी चर्चा झाली होती म्हणून। सर्वज्ञानी रडत राऊत यांना कथा कादंबऱ्या लिहिण्याचा नाद होता, पण कदाचित वाट चुकून ते राजकारणात आले की काय अशी आता शंका वाटायला लागली। या महाशयांचं म्हणणं आहे की अजितदादांकडे भाजपबद्दल काही कथित पुरावे होते, ते कागदपत्र जळाले नाहीत तर राऊत साहेब जा आणि कागद गोळा करा की कुणी अडवलंय तुम्हाला, नाहीतर ज्यांच्याकडे ते कागद आहेत ते घेऊन न्यायालयात जा आणि सिद्ध करा। अगदी आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेलात तरी चालेल, कारण तुम्ही ठरवलंच आहे भारतीय गोष्टींवर तुमचा विश्वास नाही तर खुशाल जा